बरं आपापले डाउट्स सांगा. काही आहेत का कोणाला? मॅथ्समध्ये, इंग्लिश, सायन्स कसलाही? टीचर डाऊट नाही आहेत. डाऊट नाहीये. ठीक आहे, मग कोणता टॉपिक रिवाइज करायचा आहे का कोणाला? टीचर मी मागच्या वेळेला म्हटलेले ना काय? की आपण एक गेम खेळू की म्हणजे असे काहीतरी मेन मेन टॉपिक सांगायचे आणि त्याच्यावरनं बाकीचे जण गोष्ट तयार करतील. अच्छा, हा गेम ना तो. हो ठीक आहे. टीचर. खेळूया आपण तो गेम. बट नक्की कोणाला काही डाऊट नाही ना, की काही क्वेश्चन्स असतील किंवा कोणतं टॉपिक रिवाइज करायचं मॅथ्स मधलं किंवा काही प्रॅक्टिस करायची आहे का? आज कोणालाच डाऊट नाहीये. चांगलाय, सगळ्यांचा अभ्यास चालू आहे नाहीतर नाही चालू आहे. दोन्हीपैकी एकच आहे काहीतरी. ठीक आहे. हॅलो मॅम. हम्म. मॅम, मागच्या वेळेस आपण टीम वर्क बघितलं होतं ना, तर मी एक उदाहरण देऊ का? हो हो, दे ना. मॅम, तुम्ही मूवी बघितलेली की ती डोरा अँड द लॉस्ट सिटी ऑफ गोल्ड? नाही. मॅम, मग तुम्हाला कार्टून तरी माहिती असेल डोराचं? हा, डोराचं माहितीये. तर मॅम, ती डोरा अँड द लॉस्ट सिटी ऑफ द गोल्ड आहे ना, तर ते लेसन आपल्याला शिकवतो की टीम वर्क कसं करायचं. त्याच्यात सांगितलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं नाही पण तसं दाखवलेलं आहे. तर मी एक्सप्लेन करते. हम्म. डोरा ही जी असते ना, ती मुख्य म्हणजे त्याच्यातलं प्रोटॅगॉनिस्ट असतं. आणि जे तिथं सांगितलेलं ना, लॉस्ट सिटी ऑफ गोल्ड, म्हणजे ते जे सोन्याचे शहर असते ना. आता थोडंसं फिक्शन वाणी असतं ते, असं म्हणजे अशी जर मूवी असली ना थोडीशी त्याच्यात फिक्शन असतं, तर ते सोन्याचे शहर दाखवतात. आणि ते म्हणजे लपलेलं असतं, ते सोन्याचे शहर म्हणजे हरवलेलं असतं. आणि तिचे जे आई बाबा असतात ना, ते आई बाबा तेच शोधण्यासाठी गेलेले असतात. तिचे आई बाबा तिकडेच गायब झालेले असतात. त्याच्यामुळे तिला म्हणजे ती मोठी होती तशी तशी तिला तिच्या आई बाबांना म्हणजे बघण्याची उत्सुकता होती. आणि मग तिला असं कळल्यावर मग ती त्या कामाला लागून जाते. आणि मग तिचे जे मित्र असतात, ते पण 2-3 मित्र असतात, ते पण तिला इतकी मदत करतात. आणि मग ते म्हणजे सगळे एक मिळून तिच्या आई बाबाला शोधताना. तर त्याच्यात असं दाखवलेलं आहे की ध्येय साध्य करण्यासाठी, म्हणजे आपल्याला जर आपलं ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे खूप महत्वाचा पॉइंट आहे. तिला जर म्हणजे तिचे आई बाबा शोधायचे, तर ती एकटी काहीच नाही करू शकणार. त्याच्यामुळे सगळे जर एकत्र आले तरच ती काही करू शकते. त्याच्यामुळे तिचे जे मित्र आहे ते एकत्र येतात आणि त्या आई वडिलांना शोधायला लागतं त्या, आणि हरवलेल्या शहराचे रहस्य म्हणजे उलगडता. मग त्याच्यानंतर प्रत्येकाची म्हणजे जी भूमिका असते त्या चित्रपटात, ती जी डोरा असते ती खूप बहादूर असते आणि अनुभवी असते. आणि तिचा मित्र जो दिएगो असतो, त्याला प्लॅन करायला खूप जमतं, म्हणजे योजना बनवायला, आणि हुशार पण असतो तो. आणि बाकीचे मित्र त्यांच्या टॅलेंटने असतात. मग ते टीम वर्क करतात. आणि जेव्हा असा डेंजर पिक्चर आहे आणि ते रहस्यमय असताना, त्याच्यामुळे ते जेव्हा ते पझल सोडवायला जाताना, तेव्हा त्यांना खूप अडचणी येतात आणि एकदम धोकादायक परिस्थिती, पुन्हा साप, डेंजर, तरी पण ते घाबरत नाही, तरी पण ते त्याच्यावर मात करतात. आणि
आणि त्यांच्यामध्ये जी डोरा असते ती पण खूप चांगली बोलते. तिचे मित्र एकमेकांशी म्हणजे चांगलं जर एखाद्यांना आयडिया आली कशाची की असं असं करायचं तर ते आयडिया ते सगळ्यांमध्ये सांगता पण की असं करू. पुन्हा ते योजना म्हणजे शेअर करता आणि मग त्याच्यामुळे गैरसमज पण दूर होतो आणि त्यांच्यामध्ये विश्वास पण आहे. जर डोराला जर विश्वास नसता तिच्या म्हणजे नाही तिच्या मित्रांना जर तिच्यावर विश्वास नसता तर तिचे मित्र तिच्या सोबत आलेच नसते. तिच्या मित्र म्हणजे डोराच्या मित्रांना तिच्यावर विश्वास होता त्याच्यामुळेच तिचे मित्र तिच्या सोबत आले. म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये तिच्या मित्रांनी तिची सोबत सोडली नाही. आणि डोरा म्हणजे त्या मूवी मधून आपल्याला शिकण्याला भेटतं की सगळं एकत्र मिळून जर काम केलं तर काही पण अशक्य ते शक्य होऊ शकते. हम्म. खूप छान मेसेज आणि होता. टीचर याच्यावरनं ना हे पण लक्षात येतं की हम्म. ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका. हो, अगदी बरोबर. खूप छान. उलट चांगली गोष्ट आहे तुम्ही मूवी मधून एवढा चांगला मेसेज घेतला यातनं. कार्तिक, हा बोल काय बोलायचंय? हो मॅम, ते कॅलेडोस्कोप मध्ये कुठून प्रकाश जातच नाही तर मग ते रिफ्लेक्शन का दिसतं आपल्याला? कशातनं? कॅलेडोस्कोप. कलायडोस्कोप मध्ये. हो. कलायडोस्कोप मध्ये तर आरसे असतात ना आत. मला प्रश्न नाही कळला कलायडोस्कोपचं नक्की काय विचारलं? म्हणजे कॅलेडोस्कोप पूर्ण बाजूंनी पॅक असतो, फक्त पाहण्यासाठी जागा असते ना. हम्म. तर मग त्याच्यात लाईटच जात नाहीये तर मग आपल्याला त्याच्यात रिफ्लेक्शन का दिसतं? ते जे आपण बघतो ना ज्यातनं आयपीस मधनं तिथूनच लाईट जाते आत. त्या लाईट ना जिथून आपण आयपीस बघतो तिकडनंच लाईट एंटर करते आणि जेव्हा ती ऑब्जेक्ट वरती पडते ती रिफ्लेक्ट होते त्या मिरर्स वरती जे कलायडोस्कोपच्या आत असतात आणि त्यातून म्हणून आपल्याला ती इमेज दिसते. ते असं एक्सटर्नल बाहेर बाजूने तर पॅक असतं बट तो जो छोटासा होल असतो ना डोळ्याने आपण बघतो तिकडनंच तो उजेड आत जातो. टीचर मला ना आता एक क्वेश्चन पडलाय म्हणजे टीचर आपण काय म्हणतात गड्या हे जे मायक्रोस्कोप असतं ना हम्म. तर तो जो मायक्रोस्कोपचा काच असतो म्हणजे आपण म्हणतो की आपलं काय कांद्याचा जो पापुद्रा असतो तर तो पापुद्रा जर तिथे ठेवला तर आपल्याला त्याच्यावरचे जंतू दिसतात. तर मग टीचर ते जंतू दिसतात मग हे म्हणजे हा शोध कोणी लावला होता टीचर? त्या काचेचा की त्या काचेमधून डायरेक्टली असं दिसू शकेल हा शोध कुणी लावला होता हे तुम्हाला माहितीये का? मायक्रोस्कोपचा शोध कोणी लावलेला पण मायक्रोस्कोप भरपूर लोकांनी मायक्रोस्कोपचा शोध लावलाय. गॅलिलिओ गॅलिली आहे. टीचर पण पहिले शास्त्रज्ञ कोण होते की ज्यांनी म्हणजे ही सुरुवात केली होती? पहिले असं भरपूर लोक आहेत ऍक्च्युली. पहिलं मला वाटतं इथे आता गुगल वरती दिलं त्यांनी जॅक्रे आय डोंट नो काहीतरी नाव आहे. हिस्ट्री डच सायंटिस्ट होते त्यांनी बनवलेलं सगळ्यात पहिलं कंपाऊंड मायक्रोस्कोप. भरपूर नाव आहेत म्हणजे आय गेस खूप जुनी गोष्ट आहे ना तर भरपूर लोकांनी बनवलंय. ओव्हर द टाइम इम्प्रुव्हमेंट झालंय, वेगवेगळ्या लेन्सेस वापरले गेले. आता मॅम, मला आठवलं आम्हाला म्हणजे आम्ही NMMS च्या पेपरला बसलो होतो ना तर म्हणजे सेल आणि सेल ऑर्गनल्स हा लेसन होता ना तर तेव्हा त्याच्यात सांगितलं होतं की मायक्रोस्कोपचा शोध कोणी लावला तर अँटोन ल्युवेनॉग याने लावला होता. अँटोन राईट मला पण आठवतंय काइंड ऑफ नाव. बरंच मोठं नाव आहे ते. भरपूर सायंटिस्टची नावं आहेत त्यात इथे. अँटोन वान ओके
मला प्रनाऊन्स नाही करता यायचं. डच सायंटिस्ट होते, यांनी केलेला शोध 1660s मध्ये केलेले, 1600 मध्ये. बराच तब्बल 400 वर्षापूर्वी शोध लावलेला मायक्रोस्कोपचा. थँक्यू टेलिस्कोप टीचर. त्याचा फरक टाकला. हो. मॅम जे फॉरेनचे जे म्हणजे जे लोक असतात त्यांचे किती म्हणजे डेंजरस नाव असतं ना, लोक बोलताच नाहीयेत. हो, आपल्यासाठी ते कठीण आहे. आता त्यांच्यासाठी आपले आडनाव कठीण असतात. ते म्हणत असतील हे काय आडनाव आहेत सगळी इंडियातल्या लोकांची. ते आपापल्या भाषेनुसार आपल्याला कठीण जातं ना बोलायला. कट असतात, खूप मोठी असतात नावं त्यांची. बरं, अजून कोणाला दीदी काही बोल नेहा. दीदी सॉरी, माझे वडील आहे ना इथं म्हणजे भाजी विकायला गेले होते, तर मी क्लास लेट जॉईन केला, तर अटेंडन्स लीक टाकू शकतात का दीदी तुम्ही? हो हो, लावते मी, हरकत ओके. नाही. हा हो. नेहा, तू गेले 3 वर्ग आली नव्हती, काय झालं? दीदी म्हणजे माझे वडील आहे ना दर मंगळवारी म्हणजे बाजार असतो ना आमच्या गावाच्या शेजारी, तर तिथं भाजी विकायला जातात म्हणजे शेतातली. आणि आज आहे ना टीचर, म्हणजे माझे वडील शेतातून आले होते, म्हणजे लेट आले म्हणून मी लेट जॉईन केला. अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. हो मग तुला मंगळवारी जॉईन करायला कठीण जातो का वर्ग? हो दीदी, त्यामुळे मी जॉईन नाही करत. अच्छा, हो. याबद्दल बघू आपण काय करू शकतो तर. ओके. आणि दीदी म्हणजे मी आणि राधिका आम्ही दोघी एकाच गावातून आहोत ना, हम्म. तर म्हणजे तिचे बाबा म्हणजे त्यांच्या जवळ पण तिच्या वडिलांजवळ नाहीये मोबाईल, तिच्या बाबांजवळ आहे, तर ती तिच्या बाबांच्या मोबाईलवरून करते. तर तिचेही बाबा भाजी विकायला जातात ना, त्यामुळे तीही मंगळवारी नाही करू शकत. अच्छा, तू आणि राधिका. हो दीदी. ठीक आहे, मी या बाबतीत बघते काय करता आलं तर. मी टीचर तुमचे हो म्हणजे दीदी. इयरिंग्स तर खूपच छान आहेत. इयरिंग्स माझे? हो टीचर, खूपच छान आहेत. थँक्यू. मॅमने आज घातले वाटतं, म्हणजे मंगळवारी नव्हते. हो पहिल्यांदाच घातलेले दिसतायत दीदी. हो, आज पहिल्यांदा घातले मी हे. आज काही स्पेशल आहे का दीदी नाही तुमच्यासाठी? नाही नाही, आज समोर होते तर घातले मी. ते बदलत राहते मी हो कानातले टीचर, माझे. मला छान दिसतायत ते. थँक्यू. दीदी हम्म. तुमचा बर्थडे केव्हा येतो? माझा बर्थडे तो 14 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबरला. हो. आता बराच वेळ आहे अजून आता तरी. आता आणि येतोय का टीचर, जवळ माझा मुलांना बर्थडे वाटत? तर आत्ताच गेला, 23 जानेवारी. हो का? अरे हा, तो वाढदिवस होता, राईट. टीचर, त्या दिवशी आपला क्लास पण होता, मी सांगितलेलं पण. हो, क्लास होता, राईट, आठवते मला. अजून कोणाचा येतोय का वाढदिवस जवळपास? दीदी आता नाही माझा टीचर. जून मध्ये 14 जूनला येईल दीदी. 14 जून. दीदी माझा पण टीचर, माझा 25 मार्चला. हा. 1 जुलैला दीदी दीदी तुमची माझा. आणि माझी ना बर्थ डेट सारखी आहे, फक्त मंथ वेगळा आहे. तुम्ही ऑक्टोबर, तुमचा बर्थडे ऑक्टोबर मध्ये येतो आणि माझा बर्थडे जून मध्ये येतो दीदी. हो. माझा 1 दीदी, जुलैला माझा आहे मार्च दीदी. मध्ये येतो. 1 जुलैला आहे दीदी माझा. 1 जुलै. 1 जुलैला. 9 मार्चला आहे. 9 मार्चला कोणाचा आहे? लावण्या. 9 मार्च. चांगलं आहे. मार्च महिन्यात दीदी, आहे. माझा 25 मार्चला. 25 मार्च. नाही, येत आहेत म्हणजे वाढदिवस. 2 जणांचे येतात मार्च मध्ये. चांगलं आहे. बरं, मग आता अजून काही नसेल तर मग आता पण तो गेम खेळायचा. जागृती काय बोलायचंय? नाही टीचर. अच्छा, ठीक आहे. मग आता आपण कोणी नवीन जॉईन झालं त्यांना डाऊट नाही ना काही? नाही. हा लावण्या बोल.
मॅम अजून एक मूवी आहे, सांगू का? सांग. मला खूप आवडते ती. द 12th फेल, म्हणजे त्या मूवीचं टायटल आहे की द 12th फेल. ते खूप छान मूवी आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे की म्हणजे किती पण गरीब परिस्थिती असो, तर म्हणजे त्याला माहिती नाही राहत, त्या जे हिरो असतो त्या ऍक्टरला माहिती नाही राहत IPS म्हणजे काय असतं. आणि तरी पण तो IPS बनतो. म्हणजे किती वेगळं आहे की IPS म्हणजे ते पण माहिती नाही राहत, पण तरी पण तो IPS बनतो. त्याच्यात सांगितलं म्हणजे स्टार्टिंगला काय आहे की जेव्हा तो जात असतो, म्हणजे कुठेतरी त्याला जायचं असतं, तर तो ना एका पोलीसच्या गाडीत बसतो. आणि तो जो पोलीस असतो तो खूप इमानदार असतो. आणि तो इमानदार असतो त्याच्यामुळे ते म्हणजे गप्पा मारत जात असतात. तर तेव्हा त्या पोलीस म्हणतो की आता चीटिंग, आता म्हणजे 10th ला चीटिंग करता किंवा आता सगळे चीटिंगच जास्त करता, बरोबर की नाही? मग जो पोलीस असतो तो म्हणतो की आता सगळं चिटिंगच आहे, असंच आहे, तसंच आहे. मग ते चिटिंग विषयीच बोलता. पण DSP असं बोलतो की डायरेक्ट जो ऍक्टर असतो त्या ऍक्टरच्या डायरेक्ट मनात बसून जातं. आणि DSP असतो, तो जो पोलीस असतो तो DSP असतो. तर जेव्हा जो DSP असं बोलतो तर त्या ऍक्टरच्या डायरेक्ट मनातच बसून जातो. आणि मग त्याला पण DSPच बनायचं असतं. मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर तो म्हणजे सगळं आता त्यांचं गाव खूप खेडगाव असतं. आणि मग तो दिल्लीला जायचं असतं त्याला परीक्षा द्यायला, म्हणजे शिकायला दिल्लीला जायचं असतं. तर तो सगळे पैसे जमा करतो आणि सगळं मग दिल्लीला जायला निघतो. जेव्हा बसमध्ये तो बसतो आणि जेव्हा दिल्लीला पोहोचतो, तेव्हा त्याला कळतं की त्याची बॅगच हारून गेली. जितके पैसे होते तितके सगळे हारून गेले, कपडे हारून गेले, त्याच्या जवळच काहीच नाही राहत. तर त्याच्या मागची बाई असते ना, तिने घेऊन गेलेले असते, त्याच्याजवळ काहीच नाही राहत. मग तो खूप म्हणजे परेशान होतो. आणि तो जो ऍक्टर असतो तो खूप गरीब दाखवलेला आहे त्याच्यामध्ये, खूप म्हणजे खूप गरीब. आणि त्याची जी आजी असते ना, त्या आजीनीच त्याला पैसे दिलेले असते की मी म्हणजे माझ्या पगाराचे हे पैसे सॅलरीचे मी जे जमा करून ठेवले होते ते तू घेऊन जा. आणि कर काहीतरी तुझ्या बाबाचं म्हणजे आजोबाचं स्वप्न पूर्ण कर. तर तो खूप नाराज होऊन जातो. आणि मग नंतर 2-3 दिवस होता, तर तो तिथं जी हॉटेल असते ना, म्हणजे हॉटेलमध्ये जातो आणि म्हणतो की मला खूप भूक लागलेली, पण माझ्याकडे पैसे नाही, तर तुमच्याकडे काही असेल तर मला द्या, मी काम करतो त्याच्या ऐवजी. मग तो म्हणजे खातो आणि तिथंच काम करायला लागून जातो. मग तिथं ना ते म्हणजे फॉर्म भरायला ना मुलं आलेले असते, तिथं परीक्षा असते ना शिकायला, तर तिथं मुलं आलेले असते. ते बस स्टँड असतं. तर बस स्टँड म्हणजे मुलं तिथं हॉटेलमध्ये जेवायला येतात आणि असंच IPS DSP वरून असाच विषय निघलेला असतो. आणि ते पोलिसांचं बोलत असतं, तेव्हा म्हणजे हा ऍक्टर ऐकतो. आणि तेव्हा त्याला खूप म्हणजे असं मनात डायरेक्ट हे होतं. आणि तो त्या मुलांना विचारतो की काय आहे, मग ते सांगतात त्याला की असं असं आहे. आणि तो म्हणतो मला बनायचंच आहे IPS, मला बनायचंच आहे. मग तो जो मुलगा असतो तो म्हणतो तुला IPS म्हणजे IPS आहे म्हणजे ते नाही माहिती आणि चल IPS बनायला. पण तरी पण तो म्हणतो भैया आप मुझे वहाँ ले चलो, मैं कुछ ना म्हणजे मतलब मैं कुछ करूंगा. पण ना ते मुलं त्याला बोलतात, पण ते जो मुलगा असतो मग तो मुलगा त्याला घेऊन जातो दिल्लीला. आणि मग तिथंच ते म्हणजे अभ्यास करायला लागतं. ते अभ्यास करता करता ते जे ज्यांना IPS बनायचं असतं ना, तर ते त्यांनी फॉर्म भरलेला असतो, तर त्यांच्याकडूनच ते
एक ट्युशन घेता आपण म्हणतो ना, तर ज्यांना IPS बनायचं असतं तर त्यांचा जो अनुभव असतो तर ते ट्युशन घेतात, तसंच ते ट्युशन घेत असतात आणि मग हे त्यांच्याकडे शिकायला जातात. मग शिकायच्या वेळेस ते पण जे ट्युशन घेतात ते पण गरीब असतात, तर ते इतकं चांगलं सांगतात की किती काही हो तुम्ही रिस्टार्ट करा, रिस्टार्ट करा, रिस्टार्ट करा. तुम्ही मतलब म्हणजे काही पण झालं ना तरी पण तुम्ही तुमचं ध्येय थांबवू नका. आणि जेव्हा तो मग तो तसंच करतो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. त्याला जेव्हा क्लास चालू असतात तर क्लासमध्ये तो उत्तर पण देतो आणि जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट असतो म्हणजे पेपर लिहायचा असतो ना प्रिलिमचा, तेव्हा तो पेपर लिहितो पण त्याच्यामध्ये तो नापास होऊन जातो. मग त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये पण तो अभ्यास करतो पण तरी पण तो नापास होऊन जातो. पण नंतर इतका अभ्यास करतो, डायरेक्ट इतका अभ्यास म्हणजे अब्दुल कलाम असतं ना, अब्दुल कलाम कसे ते रोडवर लाईट असतात त्यांच्या खाली पण त्यांनी अभ्यास केलेला आहे, तसाच हा ऍक्टर असताना हा पण तसाच अभ्यास करतो लाईट खाली. 2-3 दिवस लाईट नसते, पुन्हा त्याला राहायला सुद्धा जागा नसते. डायरेक्ट म्हणजे इतकं छोटं घर असतं आणि तो त्याला मम्मी पप्पांकडे पण पैसे पाठवायचे राहते. त्याच्यामुळे तो तिथं काम करून गिरणीमध्ये काम करून इतक्या जागेत राहून इतक्या जागेत राहून तो अभ्यास पण करतो आणि म्हणजे मम्मी पप्पाला पैसे पण पाठवतो. जेव्हा मग त्याला म्हणजे जेव्हा तो थर्ड अटेम्प्ट मध्ये पास म्हणजे पास होतो, तेव्हा तो इंटरव्ह्यूला जातो आणि इंटरव्ह्यूला गेल्यावर त्याला काही वाटतच नाही. त्याला खूप म्हणजे जेव्हा तो चांगले कपडे घालतो ना, एकदम असे स्टायलिश जसे पोलीस असतात तसे जे कपडे घालतो ना, पण त्याला ना त्या कपड्यांमध्ये खूप वाईट वाटत असतं की असं म्हणजे त्यांनी कधी घातलेलं नाही राहत ना, त्याच्यामुळे त्याला थोडंसं वेगळं वाटत असतं. जेव्हा इंटरव्ह्यू होतो ना तेव्हा तो ना म्हणजे जेव्हा तो 10वीला असतो ना तेव्हा त्यांनी बिना कॉफी केले म्हणजे बिना कॉफी केल्यावर पेपर लिहिला होता. त्याच्यामुळे ना तो 2दा नापास झाला होता 10वीला. नाही 12वीला तो 2दा नापास झाला होता. त्याच्यामुळे जेव्हा तो जातो तर तिथला जो पिओन राहतो तो सांगतो की तुझी आजी वारली होती, नाही तर असं असं झालं होतं, तर त्याच्यामुळे मी 2दा नापास झालो असं सांगून दे. पण तो इंटरव्ह्यूला जातो तेव्हा तो सांगतो की म्हणजे मी बिना कॉफी करता पेपर लिहिला होता त्याच्यामुळे मी नापास झालो. मग हे सांगतो आणि त्याच्या तिथं बसलेल्या असतात त्या मॅडम, त्या विचारतात की तुम्हारा कितना अटेम्प्ट है, तो सांगतो की मेरा थर्ड अटेम्प्ट है, मतलब लास्ट अटेम्प्ट आहे. तर तेव्हा तो जेव्हा सांगतो ना मग त्या मॅडम म्हणता मग याच्यानंतर तू काय करणार आहे. मग तो जो ऍक्टर असतो तो सांगतो की मी याच्यानंतर आमच्या गावात जाईन आणि मुलांना प्रेरित करीन की कॉफी चीटिंग सोडून द्या, चीटिंग सोडून द्या, कॉफी सोडून द्या. याच्यानंतर मी जर IPS नाही बनलो तरी मला काही नाही, पण मी याच्यानंतर मुलांना प्रेरित करेन. मग तो बाहेर जातो, त्याला थोडंसं चांगलं महसूस होतो आणि पुन्हा परत येतो. तेव्हा त्याला वाटतच नाही की तो इंटरव्ह्यू मध्ये सक्सेस झाला. मग त्याच्यानंतर तेव्हा त्याला कळतं की तो इंटरव्ह्यू मध्ये सक्सेस झाला, तेव्हा तो खूप खुश होतो. म्हणजे याच्यामध्ये सांगण्याचं असं आहे. आणि जेव्हा तो पेपर लिहितो त्याच्यात असं सांगितलेलं आहे की त्या पिक्चर मूवी मध्ये असं सांगितलेलं आहे की केवळ पुस्तकातलंच ज्ञान नाही पाहिजे, तर आपल्या जीवनातलं पण अनुभवाचं पण ज्ञान महत्वाचं आहे. म्हणजे आपले पुस्तक वाचूनच परीक्षा पास होण्यावर काय इतका भर नाही द्यायचा, तर जीवनातले अनुभव पण महत्वाचे असतात. हो, अगदी बरोबर. पुस्तकी ज्ञान महत्वाचं आहे, बट त्याच्या व्यतिरिक्त आयुष्य आपले जे अनुभव येतात त्यातून शिकणं हे खूप महत्वाचं आहे. आणि दीदी म्हणजे यामधून आपल्याला हे पण शिकायला मिळतं की आपण जोपर्यंत आपलं लक्ष म्हणजे आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत आपण हार मानली नाही पाहिजे आणि जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे दीदी. अगदी बरोबर. टीचर म्हणजेच मी आधी सांगितलं नव्हतं का की ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका, याच्यामध्ये पण तोच उद्देश झाला. आणि टीचर हे जे लावण्याने सांगितली नाही मूवी ही मी पण बघितलेली आहे. हम्म.
खरंच टीचर ही मूवी ना एकदम म्हणजे बघण्यासारखी आहे. ही मूवी बघितली ना तर म्हणजे आपल्या डोळ्यात ना अश्रू पडायला लागतात टीचर लास्ट मध्ये. दीदी हा हा. मी ही मूवी ना 3 वेळा बघितली. म्हणजे खूप छान आहे दीदी ही मूवी. आणि दीदी जशी ही मूवी आहे म्हणजे तसंच एपीजे अब्दुल कलाम आहे ना यांचं एक पुस्तक आहे अग्निपंख. त्यात हो. एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण म्हणजे जीवनात काय घडलेलं आहे ते सगळं आहे. ते पण खूप जीवनासाठी प्रेरणादायी आहे दीदी. आपल्या म्हणजे आपल्या त्यांची जीवनासाठी. हो, त्यांची ऑटोबायोग्राफी आहे गेस अग्निपंख. हो टीचर, आमच्या हो दीदी. म्हणजे स्कूलमध्ये पण ना, आमच्या स्कूलमध्ये पण हे बुक आहे ना, तर ते आता मागे वाचन स्पर्धा झाली होती ना, तर तेव्हा मला हे बुक आलेलं. तर टीचर त्याच्यामध्ये पण खरंच खूप वाचण्यासारखं आहे. हो आहे. आय गेस मॅम तुम्हाला येताना घेतला ना. नाही नाही नाही. तुम्हाला कदाचित अग्निपंखाचा पार्ट आहे सुद्धा इंग्लिशमध्ये. आम्हाला होता 8वी का 9वीत मला आठवत नाहीये. 8वी 9वी 10वी पैकीच होता. तुम्हाला अग्निपंखाचा एक छोटासा पार्ट आहे. ते 9वी किंवा 10वीत येईल तुम्हाला पुढे जाऊन. त्यात त्यांचं स्पेसवाला एक्सपिरियन्स सांगितलेलं त्यांनी. म्हणजे ते इस्रोमध्ये का कुठे कामाला होते तेव्हा. इस्रो नाही. हां. त्यांच्या अर्ली लाईफ बद्दलच होतं. तेवढं आठवतंय मला. पण ते खूपच छान आहे. ते पुस्तक पण एकदम सुंदर आहे. आणि पण 12th फेल आय गेस बघायला पाहिजे मी. मी स्वतः पाहिला नाहीये मूव्ही. माझ्या आई-बाबांनी सांगितलेलं की खूप छान मूव्ही आहे, बघायला पाहिजे मी. आय गेस बघेन मी नक्की कधीतरी वेळ मिळाला तर. दीदी हं. म्हणजे आज आम्हाला काय सांगितलं शाळेत की ना आज 7/27 ला आहे ना आकाशातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणार आहे मॅम. ते ना म्हणजे आपलं जेवढं विमान असतं ना तेवढंच मोठं ते आहे असं आमच्या इंग्लिशच्या टीचरनी सांगितलं. ते 6 किंवा 7 मिनिटं दिसणार आहे मॅम. आणि त्या म्हणजे ते इंटरनॅशनल स्पेस आहे ना त्याच्यात सुनीता विल्यम्स आहे मॅम असं आमच्या सरांनी आज आम्हाला सांगितलं. हो, सुनीता विल्यम्स ISS मध्ये आहे. अजून आय गेस परत अजून आली नाही ना. सुनीता विल्यम्स अडकलेले काहीतरी त्यांच्या नाही मॅम, त्या अजून म्हणजे स्पेस मध्येच अडकलेलं आहे. हो स्पेसमध्येच टीचर अडकलेले आहेत. स्पेस मध्येच अडकले. पण आज आम्हाला आमच्या टीचरांनी असं सांगितलं. मला वाटलं की तुम्हाला पण माहित असेल तर ते खरं आहे का टीचर? हो. आय मीन कधी दिसतंय हे मला माहित नाही. बट हे खरं आहे की सुनीता विल्यम्स ISS मध्ये अडकले अजूनही. त्यांचं ते बोईंगचं स्टारशिप काय ते परत आलं नाही शटल. तर त्यामुळे ते आणि अजून एक ॲस्ट्रोनॉट आहे. ते 2 ISS मध्ये आहेत आता. बराच वेळ झाला त्यांना तिकडे राहून. हो टीचर खूप महिने झाले त्यांना जाऊन. त्यांना परत आणलं नाहीये. प्रयत्न चालू आहेत पूर्णपणे बट आहेत. तर आय गेस ISS दिसत असेल इकडनं तर मग आपण असं म्हणू शकतो आपण सुनीता विल्यम्सकडे बघतोय असं. मॅम आणि ना मागे पण आहे ना जे आदित्य लँड गेलं होतं ना म्हणजे सूर्याकडे गेलं होतं असं बातमींमध्ये दाखवलं होतं. टीचर ते सुद्धा अजून परत आलेलं नाहीये. आदित्य L1 राईट. असं सांगितलं होतं की डिसेंबर मध्ये येणार आहे म्हणे. तरी हे आलं नाही अजून. ते तर मला वाटतं सॅटेलाइट होतं जे लॅग्रेंज पॉइंट वरती लॉन्च केलेलं आदित्य L1 म्हणून. सनला टीचर स्टडी पण करण्यासाठी. टीचर पण सूर्याचं तापमान इतकं आहे की जर तिथे एखादी म्हणजे असं काही गेलं म्हणजे विज्ञानाने असं काहीतरी तयार केलं आणि तिथे जर यान पाठवलं तर टीचर ते तर रिटर्नच येऊ शकणार नाही टीचर. कारण कितीही मोठं जरी रोबोट बनवलं ना तरी ते सूर्याच्या म्हणजे इतके प्रकाश इतके आहेत की आपण म्हणजे जर आपण दुपारच्या तापमानासमोर वेळेला टीचर जळून राखून टीचर जात ना. दुपारच्या वेळेला ना आमची लंचचा ब्रेक होतो ना तर तेव्हा टीचर आम्ही म्हणजे 15च मिनिटं असतात पण तरी पण आम्ही 5-1 मिनिटं खेळतो. टीचर 5च मिनिटात इतकं ऊन लागायला लागतं ना तर बस. आणि टीचर आपण जर सूर्याच्या जवळ गेलो ते रोबोट जरी पाठवलं तरी ते रिटर्न नाही येऊ शकत. तर तापमान खूपच आहे. आपण कितीही टेक्नॉलॉजी पुढे ऍडव्हान्स झाली वगैरे बट मला माहित नाही कितपत शक्य आहे की आपण सूर्याच्या जवळ जाऊ शकू. बट
आपण लॅग्रेंज पॉइंट पर्यंत नक्की पोहोचूया. लॅग्रेंज पॉइंट माहितीये का कोणाला नक्की काय मी जे म्हणते L1 आदित्य L1 मधला जो L आहे ना त्याचा अर्थ लॅग्रेंज आहे. कोणाला नाही माहितीये? दीदी तुम्ही सांगा ना. लॅग्रेंज पॉइंट बेसिकली काय आहे की स्पेस मधला तो एक असा पॉइंट आहे जिथे आता तुम्ही ग्रॅव्हिटेशन बद्दल शिकला असाल ना की दोन बॉडीच्या मध्ये फोर्स लागतो. हो. येस G is दीदी. equal to m1 m2 upon r square हा एक फॉर्म्युला शिकला असाल तुम्ही तेव्हा ना कदाचित. होता आहे का तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हा? मॅम म्हणजे आम्हाला फक्त ग्रॅव्हिटेशनल ग्रॅव्हिटेशनल फोर्स फोर्स होता होता टीचर मॅम आम्हाला. 6th मध्ये. हा तर मग आहे. आहे ना. तर मग बेसिकली लॅग्रेंज पॉइंटला ना ग्रॅव्हिटेशन 0 असतं. आपण जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ अँड सन त्या पॉइंटवरती जो कॅन्सल आउट होऊन जातो तो फोर्स. तर त्याला लॅग्रेंज पॉइंट म्हणतात. आता आपण जो सॅटेलाइट पाठवला आदित्य तो आय गेस आपण लॅग्रेंज पॉइंट वरती पाठवलेला. तो एव्हा ना पोहोचला पण आहे मला वाटतं. तर तिकडनं सनला ऑब्झर्व केलं जातं. तो तसा एक पॉइंट आहे, युनिक पॉइंट असतो तो एकदम. आय गेस 2-3 आहेत तसे लॅग्रेंज ना पॉइंट. हा बॅलन्स आउट होतो. तर अंदाज आला का लॅग्रेंज पॉइंट काय असतं? हो टीचर. जिथे ग्रॅव्हिटेशन बेसिकली 0 होऊन जातं. तिकडे तुम्ही अर्थ आणि सनमुळे कोणतीही ग्रॅव्हिटी एक्सपिरियन्स करत नाही. तशा पॉइंटला लॅग्रेंज म्हणतात. तर तिथे आपण सॅटेलाइट पाठवले जो एकदम थोडंसं लांब आहे बट तिथून आपण सूर्याला ऑब्झर्व करतो. बट त्याच्या पुढे मला वाटतं आपण कधी गेलो नाहीये. आतापर्यंत लॅग्रेंज जायचं तर मॅक्झिमम जेवढं आपण जाऊ शकलोय जवळ. बाकीचं अजून तरी मला माहित नाही काही. अजून काय असेल तर. बरं मला एक सांगा गणेश देशमुख नक्की कोण आहे? मला प्रश्न पडलाय. श्रावणी न्यू जॉईनिंग. श्रावणी ना? हो. हो टीचर. ठीक आहे. हो दीदी. मॅम एक श्रावणी. विचारू का तुम्हाला? हा. मॅम तुम्हाला माहिती का बर्थडे म्हणजे काय? बर्थडे सांगा बर्थडे म्हणजे काय? बर्थडे म्हणजे आपण ज्या दिवशी जन्माला आलेलो आय गेस. मॅम म्हणजे मी ऐकलेलं आहे बर्थडे म्हणजे असंच विचारलं होतं APJ अब्दुल कलाम यांना, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलेलं आहे की बर्थडे म्हणजे एक असा आपल्या आयुष्यातील दिवस आहे की त्या दिवशी म्हणजे म्हणजे आपल्या आवाजाने आपण म्हणजे आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती. त्यानंतर आपण केव्हा पण रडल्यावर आपली आई हसत नाही. बरोबर म्हणताय. एकदम युनिक आन्सर होतंय. म्हणजे बर्थडेच्या दिवशी जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हाच आपण रडतो. म्हणजे रडल्यावर तेव्हा आपली आई असते म्हणजे आपल्या आईच्या डोळ्यातून अश्रू पण येतात आणि हसते पण. त्याच्यानंतर मग आपण केव्हा पण रडल्यावर आपली आई कसं काय हसन? ते एकदाच टीचर जेव्हा आपला आपल्या बर्थडे रडण्याने येतो खुश आपल्याला होतं. आनंद पण होतो पण आपलं एक वर्ष कमी होतं त्याने. आपण एक वर्ष मोठे होतो. बरोबर. टीचर पण मी तर असं ऐकलंय की आपण म्हणजे जेवढे आपण बर्थडे साजरे करतो ना तेवढंच आपलं आयुष्य कमी होतं. टीचर हे खरं आहे का? म्हणजे असं पाहिलं तर आपल्याला माहित नाही आपण किती वर्ष जगणार आहे. आपल्याला आपण जेवढे जगणार आहोत आपण असं म्हणू शकतो की एक कमी होत आहे. बट आपण हे बघायला पाहिजे की आपण किती जगतोय. यस टीचर मी पण हाच विचार केला होता की आपण तर कधी म्हणजे आपल्याला तर माहितीच राहत नाही ना की माहीतच नाही आपण कधी आहे. किती वर्ष जगणार आहोत आणि किती वर्ष हो. म्हणजे आपण आपली जिंदगी किती वर्ष कटणार आहे हे तर आपल्याला माहितीच नसतं. मग हे तर अंधश्रद्धाच झाली ना. हो. उलट किती उरलंय हे पाहण्यापेक्षा आपण किती जगलोय हे बघायला पाहिजे आणि आपल्याकडे किती आपण आता जेवढा वेळ आहे आपण म्हणतो ना
लिव्ह युअर लाईफ टू फुलेस्ट. आजचा जो दिवस मिळाला तो पूर्णपणे जगा, कारण आपल्याला माहित नाही आपण नक्की किती जगणार आहोत, कुणालाच नाही माहित नाही. पण जसं जसं आणि टीचर आमच्या म्हणजे स्कूलमध्ये पण असंच सांगतात की आता आपले जे दिवस निघून गेले किंवा यापुढे आपले जे दिवस येणार आहेत याचा न विचार करता आज आपला दिवस कसा जाईल याचा विचार आपण केला पाहिजे. आपण आजचा दिवस किती आनंदामध्ये साजरा करू शकू हेच आपल्याला फक्त म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण पुढे भविष्यात कसं घडू, काय करू, भविष्यामध्ये काय करायचं हे सर्व काही म्हणजे आतापासून जर कधीच सोचायचं नाही, कारण आतापासून जर आपण सोचलं ना तर आपल्या डोक्यामध्ये सतत ते विचार चालत असतात आणि त्या विचारांमुळे आपल्या म्हणजे हेल्थ वरती पण भरपूर असे परिणाम होतात. टीचर आपल्याला म्हणजे इतकं काही काही म्हणजे असं आपल्या मनामध्ये अगदी वेगवेगळे विचार येतात. मी जर असं केलं तर काय होईल, मी जर नाही टीचर जर आपण आपले म्हणजे आधीचे दिवस पण जर आठवण काढले ना तर टीचर आपल्याला असं वाटतं त्यावेळेला मी असं करायला पाहिजे होतं. तर टीचर त्यामुळे कधीच पुढचा आणि मागचा कधीच विचार नाही करायचा, फक्त आता काय घडणार आहे आणि आता काय होणार आहे तेवढाच विचार केला पाहिजे. अगदी बरोबर. पण आता प्रेझेंट मध्ये राहायला पाहिजे, कारण का काही लोक भविष्यात राहतात, काही भूतकाळात राहतात. पण कसं आपण असा विचार करायला पाहिजे की आजचा जो दिवस मिळाला आपल्याला तो कधीतरी आपल्यासाठी भविष्य होता, आपण ज्याच्याबद्दल विचार करायचो, आणि पुढे जाऊन हे आपलं भूतकाळ होणार आहे. तर आपण पुढे आणि जाऊन जेव्हा त्याचा विचार करू मागचा की मी या दिवशी काय केलं, तर तेव्हा आपल्याकडे काहीतरी विचार करण्यासाठी पाहिजे ना. मग आपण आजचा दिवस कसा घालवणार त्याचा विचार करायला पाहिजे की आज जो मिळालाय, कारण तो कधीतरी आपण ऍज अ भविष्य पाहिलेलं आणि पुढे जाऊन तो भूतकाळ होणार आहे. सो पण पुढेही नाही राहायचं, मागेही नाही राहायचं. आता या क्षणात तुम्ही जेवढं जगू शकता त्यात जगून घ्यायचं मस्त, कारण की हाच एक वेळ आपल्याकडे जो खराब आहे. पुढे माहित नाही काय आहे, मागे जे गेलं ते गेलं, आपण काही करू नाही शकत. तो जो वेळ आणि हातात आहे त्याचा उपयोग करायला आणि पाहिजे. टीचर असं पण म्हणतात ना, हसा खेळा पण शिस्त पाळा. म्हणजे टीचर आपण हो. म्हणजे हसत पण राहिलं पाहिजे, पण जर शिक्षक जर आपल्याला शिकवत असतील तर आपण तेव्हा त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ना की दुसऱ्या गोष्टींकडे. नाहीतर टीचर आणि आपण म्हणतो ना आपण भूतकाळाचा विचार नाही केला पाहिजे. टीचर आपण भूतकाळाचा विचार पण केला पाहिजे, पण तो चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजे टीचर आता मी माझ्या जीवनातलं एक उदाहरण देते. टीचर म्हणजे आमचं जे 5वीचं वर्ष होतं ना टीचर, ते खूप आम्ही आनंदात बितवलेलं आहे. आणि टीचर जेव्हा पण आमच्या वर्गावरती सर नसतात ना तेव्हा पण आम्हाला तोच क्षण आठवण येतो की आपण ह्या काळात कसे राहिलोय आणि आता कसली जिंदगी होऊन गेली. तर टीचर म्हणजे तुम्हाला पण हसू येईल, म्हणजे टीचर आपला जो वर्ग असतो ना त्याच्यावरती बघा असं म्हणजे काही वस्तू ठेवण्याची एक भिंत बनवलेली असते, त्याला आपण पडदी म्हणतो. तर टीचर तिथे ना म्हणजे गहू तांदूळ जे खाली झालेले जे पोते होते ना तर ते पोते तिथे ठेवलेले राहायचे टीचर. तर ते पोते टीचर आणि तिथे चढण्यासाठी पण इतकं छान होतं की तिथे ना खाली असे कडाप्पे कडाप्पे होते. तर आपण जसे डब्बे ठेवतो ते कडाप्पे. तर टीचर आम्ही त्याच्यावर ना म्हणजे आम्ही सर्वच मैत्रिणी ज्या होतो ना तर तिथे पडदीवरती चढायचो आणि सर्वजण पोत्यांमध्ये घुसून बसायचो आणि सर आले की सर आम्हाला शोधायचे. सर पण आमच्यामध्ये खेळायला लागून जायचे, म्हणजे शिकवायचे पण टीचर ज्या वेळेला मस्ती यायची ना त्यावेळेला सर सुद्धा आमच्यामध्ये खेळायचे. आणि टीचर म्हणजे आम्ही आणि हे जे आत्ताचे दिवस आहेत ना त्या दिवसांमध्ये आमच्या शाळेच्या पाठीमागे एक चिंच होती. तर टीचर तिथे चिंचीवरती पण आम्ही चढायचो आणि तिथल्या चिंच तोडून पण त्याच्यामध्येच पोत्यांमध्ये एक एक दोन दोन जण घुसून बसायचं आणि त्या चिंचा कोण कुणाच्या तोंडात न उडायचं तर कोण कुणाच्या. आणि टीचर आत्ताची जर जिंदगी आपण बघितली ना तर टीचर आत्ता म्हणजे जे आमचं आजचं वर्ष आहे ना तर टीचर म्हणजे इतकं बोगस झालेलं आहे की आज म्हणजे कुणी जर प्लेट आणलेली नसली ना टीचर तर आमच्या शाळेत प्लेट आणतात
जेवण करण्यासाठी, तर टीचर कुणी कुणाच्या प्लेटमध्ये बसायला सुद्धा तयार नाही. आणि त्यावेळेला आम्ही काय कुणाच्या तोंडातली चिंच ओढून खाऊन टाकायचो. आणि आता म्हणजे कुणी साधं आपण वरून पिलेलं पाणी सुद्धा आपलं घ्यायला तयार नाहीये. म्हणजे टीचर किती चेंजेस झालंय. आणि टीचर आम्हाला तर सतत हीच आठवण येते. पण टीचर आम्ही ना अजून पण त्याच फिलिंग्स आणतो. ज्या वेळेला आमचा ब्रेक होतो ना, लंच ब्रेक, त्यावेळेला म्हणजे आम्ही अशा 5 मैत्रिणी आहोत. तर आम्ही तो म्हणजे तसंच बनायचा प्रयत्न करतो. आणि टीचर आमच्या म्हणजे जे 9th क्लासच्या ज्या दीदीन ते आहेत ना, तर ते म्हणजे बापरे! ते तर कुणाची वस्तू घ्यायला सुद्धा तयार नाहीत. म्हणजे टीचर आम्हाला इतकं वाईट वाटतं, की त्यावेळेला कसं होतं आणि आता कसं होऊन गेलं. टीचर एवढा चेंजेस व्हायलाच नको पाहिजे होता. कधी-कधी तर असं सुद्धा वाटून जातं. होतं बऱ्याचदा. बट आपल्यातलं जे लहान बाळ आहे ते नेहमी जिवंत ठेवायचं असतं, कितीही झालं तरी. हो टीचर. आणि म्हणजे तसंच आमच्या शाळेतील म्हणजे जे सर आहेत ना, आम्हाला पगार सर म्हणून एक सर आहेत. तर त्यांनी सुद्धा आता आम्हाला कालच इतकं छान म्हणजे सांगितलं, की त्यांनी त्यांचा जो बालपण होतं 12वी पर्यंत ते सर्व फ्रेंड एकत्र शिकलेले होते ना टीचर, तर ते ज्या शाळेमध्ये शिकलेले होते ना, तर त्यांनी सर्वांनी टीचर सर्व फ्रेंड्स मिळून त्यांनी जेवढ्या शाळांमध्ये गेलेले होते ना, तेवढ्या शाळांना भेट दिली. आणि आत्ता जिथे जे मुलं तिथे शिकतायत ना, त्यांना बॅग्स गिफ्ट दिल्या. आणि तिथे परत म्हणजे असं स्पीच वगैरे दिले. आणि सर्व आठवणी म्हणजे लहानपणी काय करायचे, काय नाही, सर्व आठवणी काढल्या. आणि तिथे त्यांनी खूप म्हणजे तिथले जे शिक्षक आहेत ना, त्यांच्यासोबत आमच्या सरांनी खूप एन्जॉय केला. आणि टीचर आम्हाला इथे येऊन कालच आम्हाला सांगितलं, की तुम्ही पण आमच्यासारखंच करा. मग टीचर त्यावेळेला मी पण माझा हा अनुभव सांगितला. म्हणजे मीच नाही तर आम्ही जे 5 फ्रेंड आहोत ना, त्यांनी सर्वांनी सांगितलं, की मागचे जे 5वीचं आमचं वर्ष होतं ते आम्ही कशा पद्धतीने बितवलेलं होतं. टीचर आम्ही म्हणजे इतक्या आठवणी काढून आणल्या ना. आणि टीचर असं वाटत होतं आपण पुन्हा त्याच जीवनामध्ये खोऊन गेलेलो आहोत. टीचर आमचे ना फर्स्ट म्हणजे पहिलीचं जे वर्ष होतं ते आणि 5वीचं वर्ष, हे आम्हाला खूप खूप आठवण येते आम्हाला. हे 2 वर्ष आम्ही कधीच विसरू नाही शकणार टीचर. खूप छान. नाही, खूप छान गोष्ट आहे ही. नेहमी लक्षात ठेवाया. पुढे जाऊन ह्याच आठवणी खूप आपण मागे बघतो. बरं कार्तिक, काय बोलायचंय? त्याच्यात तुमची जी पाठीमागची स्क्रीन आहे, इकडून कॅटॅपुल्टचा लोगो आहे, इकडून कशाचा लोगो आहे? तो दुसरा लोगो आहे ना, NSSचा आहे. NSS NSSचा फुल फॉर्म काय होतं? नॅशनल सोशल स्कीम म्हणून. तर इथे NSS ही हे आहे, संस्था म्हणताय काय? आता IIT बॉम्बेमध्ये आम्हाला NSS आहे, तर त्याच्या अंडर मी इथे काम करतेय. तर तो त्याचा लोगो आहे, तो निळा रंग छोटासा. टीचर आम्ही जसं जसं मोठं होतोय ना, तशी तशी एक मनात भीती सुद्धा वाटते आम्हाला. कसली भीती वाटते? की टीचर किंवा 10th नंतर काय होणार, आपल्याला मम्मीन त्यांना सोडून हॉस्टेलमध्ये राहावं लागणार. टीचर मला तर सर्वात जास्त एकच भीती वाटते, ती म्हणजे टीचर म्हणजे आता इतकं स्ट्रिक्ट वातावरण झालेलं आहे. आणि टीचर म्हणजे ती भीती नाही वाटत. पण मग टीचर आम्हाला ना 10th ला असे शिक्षक आहेत म्हणजे जे माझ्या वडिलांना सुद्धा, माझ्या पप्पांना सुद्धा टीचर त्याच सरांनी शिकवलेलं आहे. तर दीदी टीचर ते सर ना इथेच त्यांची बदली झालेली. म्हणजे टीचर दीदी ते कंटिन्यू साठी इथेच आहेत ना. हा. मग ते कंटिन्यू साठी इथे असल्यामुळे तेच 10वीचं वर्ष जे असतं ना, तेच ते क्लास टीचर असतात. तर टीचर ते क्लास टीचर एवढे डेंजर आहेत ना. तर टीचर म्हणजे 2 मिनिट सुद्धा जर आपण लेट झालो ना टाइम दीदी नुसार, तर टीचर एवढी जास्त दीदी पनिशमेंट करतात. अरे बापरे! टीचर खूप भीती वाटते त्यासाठीच. जागृती प्लीज मला बोलू देते का? हा, दीदी हा बोल नेहा. मला आहे ना एक कॉल येते, मी लेट झाली तर चालेल का?
हो हो, हरकत नाही, हरकत नाही. दीदी फक्त माझी अटेंडन्स लिहून घे जा. हो हो हो. ओके मॅम दीदी, आता बाय दीदी. हॅलो टीचर. हा बोल श्याम. टीचर म्हणूनच टीचर माझी त्या सेशन का? हा हा श्रावणी. माझी अटेंडन्स लिहून घेशाल का? हो झाली आहे लिहून सगळ्यांची अटेंडन्स. ओके टीचर. मॅम आता गेम टीचर सुरू करा. त्यामुळेच भीती वाटते की 10th जे वर्ष राहील ते कसं जाईल आणि जर पनिशमेंट भेटली म्हणजे टीचर ते पनिशमेंट पण असे देतात ना की अरे बापरे खूपच घाबरतात टीचर म्हणजे मुलं घाबरायची आहेत काही की गरज मुली नाहीये खरं. कारण की 10वी नाही टीचर म्हणजे 10th टीचर क्लास आणि म्हणजे आत्ताचं टीचर वातावरण ते एवढं सरच स्ट्रिक्ट होतं आहे ना हो. ते की तुम्हाला सरच असे काय आहेत सांगू. टीचर. नाही घाबरायची काही गरज नाही. आता खरं मी टीचर पण घाबरली. आता 8वी 9वीत होते तेव्हा विचार करायचे की अरे 10वीचं वर्ष आहे. पण मग 10वी अशी सहज निघून गेली ना की मग तुम्ही जे आता 11वी 12वीत झालं तुम्ही म्हणाल की अरे शाळाच चांगली होती. मग 11वी 12वी मग त्याच्यामध्ये भीती वाटते की अरे कॉलेजचं काय होणार, कोणतं कॉलेज मिळेल, कोणती डिग्री मिळेल. पण मग आता कॉलेज झालं तर इथे मी आता हॉस्टेलला आली. ती सुरुवातीला भीती होती की मी आता घरापासून लांब राहते, आई वडील नाही सोबत, मी कसं राहणार, सगळं स्वतःचं कसं करणार. पण आता 3-4 महिने झाले एकदम आता इथे नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले, एकटं राहायला शिकले मी. तर मग आता तुम्हाला ही भीती वाटते की 10वी नंतर काय होणार, 12वी नंतर काय होणार. तर मला भीती वाटते की मी आता माझं इथे कॉलेज संपलं, की इथून मी बाहेर जाऊन आता मला खरं जगात जायचंय, की तिथे जॉब करायचा असेल किंवा एकटं ज्या मोठमोठ्या गोष्टी आपण म्हणतो त्या करायच्या आहे तिथे. तर त्याची मला पण भीती वाटते. बट ॲट दी एंड आहे ना होऊन जातं. खरंच होऊन जातं. म्हणजे तुम्ही जसे ते मोठे व्हाल ना, तर 9वीत जाल, तर तेवढे तुम्ही पण मोठे होताय, मॅच्युअर होताय. तर तुम्हाला ते जमायला लागतं. 10वी होईल, 11वी, 12वी हळू. आता मला भीती वाटते, की मी आता 4th इयर नंतर काय करणार? मी कुठे परदेशात जाणार किंवा दुसऱ्या राज्यात जाईल, कुठे दुसरं शिकायला जाईल का जॉब करायला लागेल, कशी लोकं मिळतील. बट ॲट दी एंड ते होऊन जातं. ते थोडी भीती वाटते, बट आपण प्रयत्न केले किंवा आपण जस्ट हिंमत ठेवली थोडीशी, की आपण हे करू शकतो. आपल्यासोबत लोकं आहेत सोबत जे आपल्याला सपोर्ट करतील. आपली फॅमिली आहे, फ्रेंड्स आहे किंवा आपण स्वतःवरती विश्वास ठेवायचा, की आपण काही ना काही करू. तर ती भीती टीचर हां, मी बोलू का? एक मिनिट हां. यशस्वी बोल. टीचर आता इतकं स्ट्रिक्ट होऊन गेलं आहे ना वातावरण की जे दुसऱ्या शाळेचे सर आहेत ना ते दुसऱ्या शाळेला येणार आहेत. जसे की आता आमच्या स्कूलचे जे शिक्षक आहेत ते 10th बोर्डला दुसऱ्या स्कूलमध्ये जाणार आहे हां, हां. आणि त्या स्कूलचे शिक्षक आमच्या स्कूलला येणार आहे. टीचर्स तर असतात स्ट्रिक्ट. आता आम्हाला पण स्ट्रिक्ट टीचर्स होते. बट स्ट्रिक्ट टीचर्स कधी-कधी बरे पण असतात. अभ्यास नीट करायला थोडा धाक पाहिजेच. आता पुढे-पुढे जसा अभ्यास मोठा होईल ना, बट तुम्ही कॉलेजला एकदा आलात ना, तर मग स्ट्रिक्ट नसतात. आमचे प्रोफेसर्सला जर वर्गात तुम्ही येताय, नाही येताय, अभ्यास करताय, नाही करताय आणि काहीही फरक पडत नाही. कारण कॉलेजमध्ये एकदा आलात ना, तर ते तुमच्याकडनं एवढी अपेक्षा ठेवतात, की तुम्ही स्वतःहून कराल. तुम्ही आता एवढे लहान नाही राहिले. उलट शाळेत तुम्हाला तुमच्या मागे लागून तुमचा अभ्यास घेताय, तुमचं बघताय, की तुम्ही केलंय सॉल्व्ह, नाही केलंय, होमवर्क केलाय, प्रॅक्टिस केलीये का नाही. आपल्याला तुम्हाला असं वाटत असेल, की किती स्ट्रिक्ट आहे, किती मागे लागतंय आपल्या, की कामं करून घेताय. बट पुढे जाऊन जर तुम्ही कॉलेजला जाल ना, कोणीही विचारत नाही. आणि तेव्हा असं वाटतं, की अरे इथे आपल्याला कोणी गाईड करायला नाहीये, कोणी काही समजवायला नाहीये 1 to 1 किंवा कोणी आपल्याला ते होमवर्क केला का नाही, कोणी काही हे प्रश्न सोडवले का नाही. मग पुढे जाऊन काही मुलं अभ्यास करणंच सोडून देतात. कोणी लक्ष देत नाही त्यांच्यावरती म्हणून. तर उलट आता भीती वाटते, की किती स्ट्रिक्ट आहे, एवढं काम करून घेतायत, लक्ष ठेवताय. बट आता जाऊन मग पुढे जाऊन तुम्हाला कळेल, की ते उलट जास्त बरं होतं, की आपलं ते लक्ष असायचं, की आपण त्यामुळे कामं करायचो. काही-काही जण करतात स्वतःहून सवयीने, बट काही लोकं नाही करत. तर तेव्हा तर मला पण तशी आठवण येते, की शाळेत किती छान असायचं, की रोजचा रोज होमवर्क करायचा. तर आपण नियमितपणे अभ्यास करायचो. आता कोणी नाहीये बघायला तर बऱ्याचदा असं होऊन जातं, की आपला अभ्यास सुटून गेला. मग नंतर जाऊन जेव्हा परीक्षा जवळ येते, मग तेव्हा धावपळ करायला लागते, की सगळं एका रात्री, 2 रात्री पटापट कव्हर करायचं सगळं. ते होतं असं. तर घाबरायची गरज नाहीये. एवढंच म्हणेल मी.
आता थोडीशी वाटेल भीती, पण नंतर नीट होईल सगळं. ते आहे. ठीक आहे. आता तुम्हा लोकांचा 7 वाजता वर्ग आहे का कोणता? तुमचा असतो ना? हो मॅम, लॅपटॉपचा. नाही टीचर, कॅन्सल लॅपटॉपचा झालाय. कॅन्सल झाला? टीचर आज लॅपटॉपचा क्लास कॅन्सल झालाय. नक्की कॅन्सल झाला ना? लावण्य एकदा बघून घेशील. हो टीचर, बघितलं मी. हो मॅम, ठीक आहे मग. कॅन्सल झाला. ठीक आहे. मग आपण तर क्लास इथेच थांबूया, कारण की आता ऑलमोस्ट वेळ झाली. अटेंडन्स आय गेस मी लावली सगळ्यांची. एक कल्याणी, कोमल, लावण्या, मग नयन आलेला, नेहा आलेली, यशश्री आणि श्रावणी. ऋतुजा येत नाहीये आजकाल. ऋतुजा नाही येते, राधिका नाही येते, अजून नयन महेश्वरी नाही येते. टीचर, लावण्य मराठे पण नाही येते. टीचर काय असतं ना, या वेळेला आहे ना सगळ्यांचे वडील शेतात गेलेले असतात. तेच मला टीचर 3 जण गेले टीचर काही आठवड्यापासून नाही दिसत आहे अजिबातच. टीचर, मला ना एक सांगायचं होतं लावण्य मराठे बद्दल. लावण्य काय मध्ये झालं? नाही, लावण्य मैत्र येते. मैत्री येते. टीचर टीचर जी लावण्य मैत्र आहे ना, तर टीचर तिला म्हणजे सुलक्षणा टीचरांनी ना कॉल लावायला सांगितले सर्वांना. तर टीचर, मी सर्वांना कॉल लावते ना, तर टीचर मी जेव्हा पण तिला कॉल लावते ना, तर तेव्हा पण तिचा कॉल बिझीच येतो. आणि टीचर तिचा कॉल बिझी येतो आणि ती क्लास पण नाही जॉईन करत. नाही, ठीक आहे. मी आता ह्याच्याबद्दल बघते काय करते. मला कोण 2 जणांचं होतं मी विसरले नाव. 2 जणांना जॉईन करता येत होतं. नेहा आणि राधिका. बरोबर ना? नेहा आणि राधिका. ठीक आहे. मी ह्या दोघांचं पण मी जरा एकदा बघायला पाहिजे. काही टायमिंगचं वगैरे किंवा दिवसांचं ऍडजस्ट करता आलं तर. ठीक आहे. मग आपण आजचा वर्ग इथे संपवूया. टीचर, आपला क्लास रविवारी घेतला नाही चालणार का?